गरमागरम ज्वारीची भाकरी आणि शेवग्याची रस्सा भाजी आज मी बनवलेली आहे। आणि इथे ही मिरची आहे वाळवणीची, ती देखील तळून घेतलेली आहे। कारल्याची भाजीच केली पाहिजे असं काही नाही बरं का। अशा पद्धतीने तुम्ही काप करून तव्यावरती मंद आचेवर मीठ आणि तेल टाक भाजून घेतलेलं आहे। सोयाबीन एक 10 मिनिटं भिजून घेतलेली आहे। स्वच्छ धुवून पिळून घेऊन तव्यावरती मंद आचेवर ही देखील तेल आणि मीठ टाकून गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेतलेली आहे। हल्ली सोयाबीन कारलं खात जा असं नेहमीच आपल्या ऐकण्यात येते, तर या पद्धतीने तुम्ही कारलं तोंडी लावायला बनवू शकता आणि सोयाबीन देखील या पद्धतीने भाजी न करता आहारात समावेश करू शकता आणि झटपट तयार होणारे आहेत। तोंडी लावायला आपल्याला काही ना काही आपल्याला लागतं, तर तुम्ही या पद्धतीने असे हे जिन्नस खाऊ शकता आणि त्याशिवाय पौष्टिक देखील आहेत, त्यात वजन देखील वाढत नाही।